नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, हरियाणाचे जे काही भाजपाचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण सध्या झाला आहे. या हल्ल्यामध्ये या 26 जणांचा, जे काही महिला होत्या त्या 26 जणांच्या पतींचा मृत्यू झाला होता, ज्यात अनेक पुरुष आपल्या पत्नीसोबत होते. अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भिवानी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जांगरा म्हणाले की ज्या महिलांनी आपल्या पतीला गमावले त्या महिलांमध्ये वीरांगनाचा अजिबात भाव नव्हता. जर त्यांनी हात जोडण्याऐवजी लढा दिला असता तर त्यांच्या पतीचा जीव वाचला असता. त्यांनी अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी आहेत लक्ष्मीबाई यांचे उदाहरण देत महिलांनी शौर्य दाखवायला हवे होते असं त्यांनी भरसभेत म्हणलं. परंतु या विधानामुळे राजकीय वर्तुळात सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे जे काही नेते आहेत दीपेंद्र हुंडा यांनी या विधानाची तीव्र शब्दात निंदा केली असून भाजपाकडून शहीद जवानांच्या कुटुंबाचा सतत अपमान होत आहे आणि सातत्याने होत आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. जांगरा यांच्या विधानामुळे सोशल मीडियावरती सुद्धा सध्या भरपूर प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर माफी मागावी अशी सुद्धा मागणी प्रत्येक क्षेत्रातून होत आहे. तर बघा, नेमकं घडले काय आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. भारतातील 26 विधवा मुलींच्या वतीने मी एक मोदींच्या सहकारी खासदार रामचंद्र जांगरा यांना एक प्रश्न विचारतो. मोदींच्या नसामध्ये गरम सिंदूर वाहत आहे, मग शेतकऱ्यांच्या भीतीने मोदीजी पंजाबला ज्यावेळेस गेले त्यावेळेस परत का पळून आले? तेव्हा पंतप्रधान म्हणत होते की मी जिवंत परत आलो. तेव्हा मोदींच्या मध्ये एका नायकाची भावना का निर्माण झाली नाही? का उत्साह नव्हता? जोश का नव्हता? देशाचे पंतप्रधान स्वतःच्या शेतकऱ्यांच्या भीतीने पळून जातात हे आश्चर्यजनक गोष्ट आहे. ते म्हणतात की मी जिवंत परत आलो. तेव्हा तर त्यांना भारताची सर्वात मजबूत सुरक्षा व्यवस्था होती, तेथे सर्वात आधुनिक बचाव उपकरणे होते, समोरचे लोक शेतकरी होते, दहशतवादी तर नव्हते. तरी पंतप्रधान पळून का परत आले? आणि मोदीचे सहकारी खासदार पहलगामला पिकनिकसाठी गेलेल्या मुलींना त्यांच्या पतीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरत आहेत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. असं म्हणतात की तिथे नायकाची भावना त्यांनी निभावायला पाहिजे होती. उत्साह नव्हता त्यांच्यामध्ये, जोश नव्हता. जेव्हा सुरक्षेने सज्ज असलेले 56 इंचाचा सम्राट लाल डोळे आणि रक्तात गरम सिंदूर वाहत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आवक का झाला, तेव्हा पहलगाममध्ये मुली तर निशस्त्र होत्या, पिकनिकला गेल्या होत्या. तेव्हा दहशतवाद्याकडे AK-47 समोर या मुलींचा निभाव तरी लागेल का? जोश तरी टिकेल का? ह्यामध्ये अशा जे काही ही कसाई दहशतवादी होते त्यांचा निभाव टिकला असता का? अशा बरेच प्रश्न निर्माण होतात. परंतु अशी जे काही हे राजकारणी आहेत यांच्या भाषणामध्ये सातत्याने काही ना काही समोर येतं. पण आता ते अधिक प्राणघातक बनले आहे. आपली जबाबदारी लपवण्यासाठी ते नागरिकांच्या मृत्यूसाठी स्वतः नागरिकांना जबाबदार धरत आहेत. काही दिवसात हे लोक म्हणतील की तुम्ही पहलगामला का गेला होता? मित्रांनो, या मंत्र्यांनी एकदाही विचारले नाही की पहलगाम मधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने काय पाऊल उचलले, त्यांना संरक्षण का देता आलं नाही. एकदाही विचारले नाही की सुरक्षा व्यवस्था कुठे गेली होती, काय होती, हे सुद्धा प्रश्न विचारले नाहीत. पहलगामचे दहशतवादी का पकडले गेले नाही हे एकदाही विचारण्यात आलेलं नाही. हे आपल्या जबाबदारीपासून पळण्यासाठी या सरकारचे लोक कोणालाही कचेरीत उभा करू शकतात आणि आपल्या जबाबदारीपासून पळून जाऊ शकतात. फक्त एक अतिशय निर्लज्ज आणि निर्दयी व्यक्तीच म्हणेल की पहलगाममध्ये मुलींच्या चुकामुळे मुलींच्या पतींना मारण्यात आले. यांचा मृत्यू उत्साह, जोश आणि उत्साहाच्या अभावामुळे झाला. जर उत्साह, जोश आणि म्हणजेच उत्साह असला असता तर त्यांचा जे काही पती आहेत किंवा नवरा आहे तो जिवंत असला असता असं त्यांचं मत होतं. जर मुलींना बंदुका बाळगाव्या लागत असतील तर देशातील लोकांनी पकोडे तळण्यासाठी सरकार स्थापन केले आहे का, हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, इतरांना देशभक्ती शिकवणाऱ्या भाजपने देशाचे तुकडे करण्याचे आणि फाळणी करण्याचे सर्वाधिक काम केले आहे, हे ओळखा. मध्य प्रदेश भाजपाचे उपमुख्यमंत्री म्हणतात की भारतीय सेना मोदींच्या पायाशी झुकते. दुसरा मंत्री म्हणतो, जे काही मध्य प्रदेशचे भाजपाचे मंत्री म्हणतात की कर्नल सोपिया ही दहशतवाद्याची बहीण आहे, दहशतवाद्यांच्या बहिणीने दहशतवाद्यांना मारले.
आणि जे काही वयाने म्हातारे झालेले भाजप खासदार रामचंद्र जांगरा म्हणतात की पहलगाममध्ये ज्या मुलींचे पती मारले गेले त्यांच्या मुलीमध्ये अजिबात उत्साह नव्हता. तिथे योद्धा म्हणजे तिथे योद्धा स्त्रीची भावना नव्हती, जोश नव्हता, हृदय नव्हतं. जर हे सर्व घडले असते तर तिच्या पतीची हत्या झाली नसती. मुली त्यांच्या पतीसोबत पहलगामला पिकनिकसाठी गेल्या होत्या, सुट्टीसाठी गेल्या होत्या, कुठलं युद्ध लढण्यासाठी गेल्या नव्हत्या. AK-47 समोर कोणत्याही निराधार महिलेची कोणतीही भावना, कोणताही उत्साह, काही कामाचा टिकला नसता किंवा निभाव लागला नसता. देव या म्हाताऱ्या मूर्ख लोकांना बुद्धी देव. ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यासोबतच देशभक्तीच्या नावाखाली मते मागणारी ही बनावट देशभक्ती उघड झालेली आहे या म्हाताऱ्या लोकांची. तर मित्रांनो, असा हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला नेमकं या राजेंद्र जांगराबद्दल नेमकं काय वाटतं याच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण का जे काही भाजपाचे सध्या जी काही नेते आहेत यांचं जी चुका झालेल्या आहेत, ज्या दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील जे काही दहशतवादी हल्ला झाला पहलगाममध्ये, ह्या सर्व चुका झाकण्यासाठी हे लोक काही ना काही मार्ग काढण्यामध्ये बिझी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सर्व जे काही खासदार आहेत, बीजेपीचे खासदार असू द्या किंवा इतर आमदार असू द्या, काही नेते असू द्या, इतके माजरोडे झालेत की हद्द झाली आहे यांची. रोडवरती अश्लील कृत्य करतात, रोडवरती. म्हणजे अख्खा भारत देशच आमचा झालेला आहे. आम्ही कोठेही जाऊ, काहीही करू, सगळं माप आहे ह्यांना. तर बघा, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद.